वडिलांच्या आठवणींनी दाटले डोळे, अश्रूंनी सुरू झाला अक्षय कर्डिले यांचा राजकीय प्रवास। आज उमेदवारी अर्ज दाखल। अहिल्यानगर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले आज मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या शक्ती प्रदर्शनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। त्यामुळे राहुरीत आज राजकीय शक्तीचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। मात्र या राजकीय घडामोडींना भावनिक किनारही लाभली आहे। माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। अर्ज भरण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी त्यांनी वडिलांच्या प्रतिमेला वंदन करून आशीर्वाद घेतले। यावेळी घरात अत्यंत भावुक वातावरण निर्माण झाले होते। आई आणि मुलामधील हृदयस्पर्शी क्षणाने उपस्थितांचे डोळे पाणावले। वडिलांच्या अनुपस्थितीत हा मोठा प्रसंग माझ्यावर आला असल्याची भावना व्यक्त करत अक्षय कर्डिले यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या। दरम्यान आजचा अर्ज दाखल कार्यक्रम हा केवळ औपचारिकता नसून भाजपकडून ताकद दाखवण्याचा प्रयत्न मानला जात आहे। राहुरीत आज राजकारण आणि भावना यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे।